खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण कैरी 5 ते 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवू। त्यामुळे काय होतं, कैरीच्या वरचा चिक मस्त असा निघून जातो भिजल्यामुळे। आता ही कैरी स्वच्छ धुवून घेऊ आणि वरची याची आपल्याला साल नाही काढायची। अशीच ही कैरी आपल्याला चिरून घ्यायची। सालीसकट आपण चटणी बनवून घेऊ। तर बघा, मस्त अशी कोई बाजूला काढून टाकून देऊ आणि कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ, म्हणजे मिक्सरमध्ये छान अशी वाटल्या जाईल चटणी। आता छानपैकी कैरी चिरून झाली। आता ह्या 2-4 मिरच्या घालू। मिरची तशी आपल्या आवडीप्रमाणे घालायची, कमी जास्त। लसणाच्या 2 पाकळ्या ह्याही थोड्या आपण चिरून घेऊ। थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना घालू, पुदिन्याची पानं। आणि एक मस्त कैरीला चव येते चटणीला। आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळ्या जिन्सा घालू। चवीपुरतं मीठ घालू आणि मस्तपैकी ही चटणी पाणी न घालताच वाटून घेऊ। बघा, अशा प्रकारे पाणी अजिबात घातलं नाही तरीही बघा किती मस्त ही चटणी वाटल्या गेली। मस्त वाटल्या जाते, पाणी नाही घालायचं। पुदिन्यामुळे ना एवढा मस्त चटणीला वास येतो ना, मस्त थंडगार असा चटणीला वास येतो आणि छान लागते ही चटणी। डाळ भाताबरोबर अगदी एकदम मस्त लागते, जेवणाची चव वाढवते ही चटणी। तर नक्कीच करून बघा आणि झटकीपट होते। तर मस्त अशी अशा प्रकारे आपली कैरीची चटणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।